वडच घेऊन भंडारा पिवळा, गाऊया मल्हार मल्हारांचा महिमा. चांग भलं हो देवा. होय, वडच. वडचा खंडेराया म्हणलं तर अंगावर शहारे आणणारी ही कथा डोळ्यासमोर उभी राहते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडच. होय, हीच ती जागा, हीच ती पावनभूमी जिथे खुद्द खंडेराया स्थानापन्न झालेले आहे. एकेकाळी सदानंद नावाचे देवाचे एक भक्त होते. सदानंद झोपेत असताना त्यांना देवाने स्वप्नात दृष्टांत दिला आणि म्हणाले, सदा उठ, तू माझ्या दर्शनासाठी उद्या चंपाष्टेला आल्यानंतर मी तुझ्या पाठीमागे लगेच येईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीमागे येत असताना तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी थांबेल आणि तुला दिसेनासा होईल. तसेच माझ्या नावासोबत तुझी ख्याती एवढी वाढेल की माझ्या नावा अगोदर लोक तुझे नाव घेतील. स्वप्नात असे बोलून देव निघून गेले. सदानंद झोपेतून जागे झाले. देवाचा दृष्टांत ऐकून सदानंदाने घाईघाईने मीना नदीच्या पात्रात स्नान केले आणि जोधव्याकडे निघाले. सदानंदाच्या मनात आनंद मावत नव्हता. देवाजवळ गेल्यानंतर सदानंदाने नेहमीप्रमाणे नित्यपूजा आटपून ते परत आपल्या झोपडीकडे निघाले. सदानंद रस्त्याला लागताच मागून घोड्याचा आणि घुंगराचा आवाज त्याच्या कानी येऊ लागला. देवाचा घोड्याचा आवाज सदानंदाने ओळखला आणि सदानंद आणखीनच आनंदी झाले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सदानंदाच्या मनात देवाला पाहण्याची लालसा जागृत झाली. आता सदानंदाचे भान हरपले होते. त्यांना शरीरातील थकवाही जाणवत नव्हता. कदाचित त्यावेळेचा त्यांचा उत्साह म्हणजे भगवंताचे शक्तिबळच असावे. सर्वसाधारणपणे जोगद्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर रोज सदानंद ज्या बोरीच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबत असे, त्या झाडाजवळ आल्यानंतर देवाच्या भक्ती लालसेपोटी सदानंदाने अचानक मागे वळून पाहिले. तर तेवढ्यात बोरीच्या झाडाच्या खोडाचा मोठा कडकड असा आवाज झाला व देव त्या झाडाच्या खोडात लुप्त झाले. देवाने स्वप्नात दिलेल्या दृष्टांताप्रमाणे आजही देवाच्या नावा अगोदर सदानंदाचे नाव घेऊन सदानंदाचा येळकोट येळकोट असा जयघोष केला जातो. ह्याच खंडेरायाचे दर्शन घेऊन आम्ही नवीन आयुष्याला सुरुवात केली. संकटांचे रूपांतर संधीमध्ये हो आणि प्रत्येक कार्य यशस्वी हो, हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना. येळकोट येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा महाराज